म्हणजे शाहरुख खानला आता पान मसाल्याची जाहिरात चांगलीच होणार असल्याचं कळत आहे। शाहरुख खान, अजय देवगणला या संदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांनी ही नोटीस पाठवली आहे। अगदी शाहरुख खान, अजय देवगण बरोबरच गोविंदा, मनोज वाजपेयी यांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। पान मसाला जाहिरात केल्याप्रकरणी या चारही कलाकारांना आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे। थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे आपल्या बरोबर आहेत। हेमंत, आपण बघतो शाहरुख खानच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। एकीकडे शाहरुख खान बरोबरच गोविंदा असो, अजय देवगण असो, मनोज वाजपेयी यांना सुद्धा पान मसाला जाहिरात केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आलेल्या आहे। काय नेमकी माहिती मिळते? मनुश्री, पान मसाला जाहिरातीवर बंदी आहे आणि या जाहिरातीमध्ये ज्या पद्धतीने शाहरुख खान, अजय देवगण, मनोज वाजपेयी, गोविंदा यांनी ज्या पद्धतीने ही जाहिरात केली आहे, या जाहिरातीवर त्यांना आता अन्न व औषध प्रशासनाने नोटीस बजावली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना स्पष्टीकरण मागितलेलं आहे की आपण या जाहिरात केली आहे, नेमकं या जाहिरात करण्यामागचा उद्देश काय, अशा पद्धतीचं जाहिरात करणं बेकायदेशीर आहे, अशा पद्धतीची या नोटिसीत म्हटलेलं आहे। आता या नोटिसीला हे सर्व कलाकार कशा पद्धतीने उत्तर देत आहेत हे पाहणं गरजेचं आहे। आणि शाहरुख खान, अजय देवगण आणि मनोज वाजपेयी, गोविंदा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। मुख्य म्हणजे शाहरुख खानला ज्या पद्धतीने ही नोटीस केलेली आहे त्यामुळे शाहरुख खानच्या अडचणीत अधिक वाढ झालेली दिसते आहे। धन्यवाद हेमंत, या माहितीबद्दल। आपण बघितलं पान मसाल्यासारख्या जाहिराती किंवा त्या संदर्भातल्या पदार्थांबद्दल जाहिरात करणं एकीकडे बंदी आली असतानाच शाहरुख खान असो, अजय देवगण असो, गोविंदा, मनोज वाजपेयी यांनी या संदर्भातल्या जाहिराती केल्यामुळे आता अन्न आणि औषध प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे। या चौघा कलाकारांना या संदर्भातल्या त्या नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत।